निन्नो आज आपण ॲग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामधील पहिलं लेक्चर घेणार आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. त्या विषयाची PDF फाईल पुस्तकाची तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. तुम्ही ते पुस्तक किंवा ती PDF फाईल पाहिली असेल. त्यामध्ये एकूण 14 चॅप्टर आहेत आणि त्यातीलच पहिला चॅप्टर आपण आज सुरू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे ट्रॅडिशनल क्रॉप्स. ट्रॅडिशनल क्रॉप्स याचा अर्थ जे आपण परंपरागत पिके घेतो की ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, पॅडी म्हणजे आपण त्याला राईस म्हणतो, ग्राम या पिकांचा समावेश होतो. तर या ट्रॅडिशनल क्रॉप्समध्ये पहिलं जे क्रॉप आहे ते आपण पाहणार आहोत, व्हीट. व्हीट या क्रॉपमध्ये आपण अगदी बोटॅनिकल नेमपासून ते त्याचे जे काही जनरल कल्टिवेशन असेल ते सर्व कल्टिवेशनचे पॉईंट्स अगदी हार्वेस्टिंग यील्ड आणि पेस्ट अँड डिसीजपर्यंत आपण ते पाहणार आहोत. तर प्रथम बोटॅनिकल नेम ऑफ व्हीट. बोटॅनिकल नेम ऑफ व्हीट ट्रिटिकम स्पेसीज. आता बोटॅनिकल नेम लिहिताना आपण जीनस आणि स्पेसीजचा त्याच्यामध्ये समावेश करतो आणि बोटॅनिकल नेम लिहिताना आपण त्याला जीनसला वेगळी आणि स्पेसीजला वेगळी अशी अंडरलाईन करतो. तर इथे 2 प्रकारच्या स्पेसीज गव्हाच्या आपल्याला अभ्यासायच्यात. एक ट्रिटिकम एस्टिवम की ज्याला आपण सॉफ्ट व्हीट म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे हार्ड व्हीट की ज्याला मराठीमध्ये जोडगहू किंवा खपली गहू असं म्हटलं जातं. तर त्या हार्ड व्हीटचं बोटॅनिकल नेम ट्रिटिकम ड्युरम किंवा ट्रिटिकम डायकॉकम असं आहे. तर साधारणपणे बोटॅनिकल नेम हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो, गिव बोटॅनिकल नेम ऑफ व्हीट. तर इथे आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की बोटॅनिकल नेम्स 2 आहेत की जो आपण नेहमी गहू वापरतो त्याला सॉफ्ट व्हीट म्हटलेलं आहे आणि त्याचं बोटॅनिकल नेम आहे ट्रिटिकम एस्टिवम. आणि जो जोडगहू आहे, खपली गहू आपण म्हणतो, त्याचं बोटॅनिकल नेम मात्र 2 प्रकारामध्ये मोडतं, एक ट्रिटिकम ड्युरम आणि ट्रिटिकम डायकॉकम. यानंतर आपण व्हीटची फॅमिली पाहणार आहोत. आता व्हीटची फॅमिली म्हणजे साधारणतः ग्रामिनी या कुलामधील हे व्हीट क्रॉप आहे. तर फॅमिलीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकतं 1 मार्कासाठी. तर ती फॅमिली आपण लक्षात ठेवली पाहिजे, ग्रामिनी. त्याचबरोबर ओरिजिन ऑफ व्हीट. ओरिजिन ऑफ व्हीट हे पुन्हा आपल्याला 2 प्रकारचं पाहायला इथं मिळतं आहे. सॉफ्ट व्हीट म्हणजे जो आपला नेहमीचा गहू आहे त्याचं ओरिजिन आहे नॉर्थ वेस्ट इंडिया. आणि हार्ड व्हीट की ज्याला आपण खपली गहू म्हणतो त्याचं ओरिजिन आहे ॲब्सिनिया किंवा त्याला आपण इथिओपिया असंही म्हणू शकतो. तर ओरिजिन याचा अर्थ नेटिव्ह प्लेस किंवा मूळ स्थान. आपल्याकडे तो गहू कोठून आला तर त्या संदर्भात आपल्याला ओरिजिन लिहायचं असतं. ओरिजिनसुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये 1 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. तर इन शॉर्ट आपल्याला व्हीटमध्ये
त्याचं बोटॅनिकल नेम, मग ते ट्रिटिकम एस्ट्युअम असेल सॉफ्ट व्हीटसाठी, हार्ड व्हीटसाठी ट्रिटिकम ड्युरम असेल किंवा ट्रिटिकम डायकॉकम असेल. त्याची फॅमिली ग्रॅमिनी आहे आणि ओरिजिन आपण सॉफ्टव्हीटसाठी नॉर्थ वेस्ट इंडिया आणि हार्डव्हीटसाठी ॲप्सिनिया असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो येतो युजेस ऑफ व्हीट. यामध्ये जनरल युजेस आपल्याला लिहावे लागतात. प्रश्न 2 मार्काचा असू शकतो किंवा 3 मार्काचाही येऊ शकतो. जर युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ व्हीट हे 2 मार्काला विचारलेलं असेल तर त्याचे 4 पॉईंट्स आपल्याला लिहावे लागतात आणि जर 3 मार्काला विचारला असेल तर आपल्याला तिथं 6 मुद्दे किंवा पॉईंट्स त्याचे लिहावे लागतील. आता युजेसमध्ये व्हीट इज यूज्ड ॲज ए स्टेपल फूड. स्टेपल फूड याचा अर्थ प्रमुख अन्न म्हणून आपण त्याचा वापर करतो. अँड इज कन्झ्युम्ड इन दी फॉर्म ऑफ चपाती ऑर पोळी या फॉर्ममध्ये आपण त्याचा वापर करतो. व्हीट ग्रेन कंटेन्स स्टार्च, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम. देन सॉफ्ट व्हीट is used for making bread, cake, biscuits and other bakery products. And hard wheat is used for preparation of rava, sevaya and soji. इथं लक्षात घ्या की आपण हार्ड व्हीट किंवा खपली गहू याचा प्रामुख्याने रवा तयार करण्यासाठी किंवा सेवया तयार करण्यासाठी वापर करतो. त्याचबरोबर जो नेहमीचा गहू आहे त्याच्यापासून मात्र आपण बिस्किट, ब्रेड, केक आणि इतर बेकरी प्रॉडक्ट जे आहेत त्यामध्ये त्याचा वापर करतो. त्यानंतर व्हीट स्ट्रॉ म्हणजे गव्हाचं काड. तर व्हीट स्ट्रॉ इज यूज्ड ॲज ए फॉडर ॲज वेल ॲज मल्चिंग पर्पज. आपण त्याचा चारा म्हणूनही उपयोग करतो किंवा मल्चिंग पर्पज म्हणजे मल्चिंग मटेरियल म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करतो फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चर इन समर सीझन. आणि लास्ट व्हीट हॅज गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी ड्यू टू ग्लुटेन कंटेंट. तर ग्लुटेन नावाचा एक याच्यामध्ये एक पदार्थ असतो की जो ब्रेड मेकिंगसाठी उपयोगात येतो. जसं प्रोटीन आपण पाहिलं, स्टार्च पाहिलं, फॅट्स, विटॅमिन्स पाहिलं, त्याप्रमाणेच ग्लुटेन हा गव्हामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याची ब्रेड क्वालिटी चांगली होते किंवा ब्रेड मेकिंगसाठी त्याचा उपयोग करतो. तर शॉर्टमध्ये स्टेपल फूड, यूज्ड ॲज ए फूड असंही तुम्ही म्हणू शकता. व्हीट कंटेन्स स्टार्च, प्रोटीन, फॅट्स, vitamins and minerals. Soft wheat is used for making bread, cake, biscuits and other bakery products. Hard wheat for soji, then sevaya and preparation of rava. Wheat straw is used for mulching purpose and fodder purpose for cattle. And last, it contains more amount of gluten and is good for making good quality bread. तर हे साधारणपणे युजेस आपल्याला बऱ्याच वेळेला विचारलेले असतात. सोपं आहे. 2 मार्कासाठी 4 युजेस तुम्ही लिहू शकता किंवा 3 मार्कासाठी 6 मुद्दे तुम्ही यामध्ये लिहू शकता. त्यानंतर व्हीटमध्ये इकॉलॉजी किंवा सॉईल अँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट हे येतं कल्टिवेशनमध्ये. म्हणजे पहिलं आपण बोटॅनिकल नेम पाहिलं, त्यानंतर फॅमिली पाहिली, ओरिजिन पाहिलं आणि त्याचे युजेसही पाहिले. त्यानंतर इकॉलॉजीमध्ये सॉईल आणि क्लायमेट ह्या 2 मुद्द्यांचा समावेश होतो. तर इन केस ऑफ सॉईल तर इथे टाईप ऑफ सॉईल लिहिणं फार महत्त्वाचं असतं किंवा तुम्ही सरळ एक वाक्यामध्ये इट कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ सॉईल, वाईड रेंज ऑफ सॉईल असंही लिहू शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्या व्हीटसाठी लागणारे
टाईप स्पेसिफिक टाईप आपल्याला लिहायचं असतं. तर इन केस ऑफ व्हीट इट रिक्वायर्स लाईट सॉईल टू हेवी क्ले सॉईल. इथे जमिनीचे प्रकार जे दोन दिलेले आहेत, एक लाईट सॉईल म्हणजे मध्यम प्रतीची हलक्या प्रतीची जमीन, तिथंपासून ते हेवी सॉईल भारी प्रतीची जमीन आपण गव्हासाठी वापरू शकतो. त्यानंतरचे जे मुद्दे येतात ते प्रत्येक पिकाला तुम्ही अप्लाय करू शकता किंवा त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल असं म्हणू शकतो. तर त्यामध्ये इट शुड बी फर्टाईल, सॉईल शुड बी फर्टाईल असं आपल्याला म्हणता येईल. इट शुड बी वेल ड्रेन्ड, हॅव्हिंग गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी, हॅव्हिंग ऑप्टिमम pH रेंज 5.5 to 7.5 हे महत्त्वाचे मुद्दे येतात. इन केस ऑफ रेनफेड व्हीट जर आपल्याला जिरायती गहू घ्यायचा असेल तर इट कॅन बी ग्रोन ऑन हेवी सॉईल. इथं भारी प्रतीची जमीन आपल्याला वापरावी लागते. तर विद्यार्थिनींनो लक्षात ठेवा, सॉईलमध्ये टाईप ऑफ सॉईल लिहिणं महत्त्वाचं आहे. तर व्हीटमध्ये लाईट टू हेवी क्ले सॉईल आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर त्या जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत की ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, जे तुम्ही प्रत्येक पिकाला अप्लाय करू शकता, व्हीटलाच नाही तर पुढे येणाऱ्या प्रत्येक पिकाला सॉईलच्या संदर्भात आपल्याला ते अप्लाय करायला येतात. ते म्हणजे इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड ऑप्टिमम pH रेंज 5.5 to 6.5 किंबहुना आपण 6.5 to 7.5 असंही लिहू शकतो. देन क्लायमेट, इट इज ए टेम्परेट क्रॉप. हे साधारणतः टेम्परेट रिजनशी रिलेटेड क्रॉप आहे. इट रिक्वायर्स कूल, क्लिअर अँड ड्राय वेदर. कोरडं हवामान, थंड हवामान अशा स्वरूपाचं जे हवामान आहे ते गव्हाला मानवतं. इट इज ए टेम्परेट क्रॉप. इट रिक्वायर्स कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर ऑर क्लायमेट. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर व्हीट इज 7 to 21 डिग्री सेल्सिअस. आता इथे रेंज दिलेली आहे पहा, 7 to 21 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ साधारणतः तुम्ही 7 ते 21 डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये गहू चांगला येतो असं आपल्याला म्हणता येईल. पण याचा अर्थ अगदी तेच लिहावं असं काही नाही. ॲग्रिकल्चरमध्ये थोडी रेंज +- 2 डिग्री सेल्सिअस इकडे तिकडे चालू शकतं. तुम्ही 7च्या ऐवजी 6 लिहिलं तरी चालेल आणि 21च्या ऐवजी अगदी 22-23पर्यंत गेला तरीसुद्धा चालू शकतं. पण शक्यतो ऑप्टिमम टेम्परेचर रेंज हे 7 to 21 डिग्री सेल्सिअस आहे, एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. टेम्परेचरप्रमाणेच ॲन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ व्हीट इज 750 to 1600 mm. तर साधारणतः 750 ते 1600 मिलीमीटरपर्यंत पाऊस हा लागतो. आणि शेवटी जो एक मुद्दा आपल्याला ॲड करायचा असतो की निगेटिव्ह फॅक्टर, समजा ह्युमिडिटी जास्त असेल, क्लाउडी वेदर असेल की ज्याला आपण ढगाळ हवामान म्हणतो, तर ते हार्मफुल असतं. म्हणून आपण शेवटचा मुद्दा असं म्हणू शकतो, हाय ह्युमिडिटी विथ क्लाउडी वेदर इज हार्मफुल टू व्हीट. इट इन्क्रीजेस डिसीजेस अँड पेस्ट. तर इन शॉर्ट, सॉईल अँड क्लायमेट रिक्वायरमेंट ऑफ व्हीट. फर्स्ट सॉईल मीन्स साधारणपणे आपल्याला याच्यामध्ये लाईट टू हेवी क्ले सॉईल असं म्हणता येईल. त्यानंतर फर्टिलिटी संदर्भात लिहिता येईल. त्यानंतर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी संदर्भात लिहिता येईल किंवा आपल्याला ऑप्टिमम pH रेंज त्या जमिनीचा लिहावा लागतो. आणि जर रेनफेड व्हीट असेल तर हेवी सॉईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. क्लायमेटच्या बाबतीत इट इज ए टेम्परेट क्रॉप. इट रिक्वायर्स कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर. Optimum temperature range is 7 to 21 degree Celsius. Average rainfall requirement is 750 to 1600 mm. And last, high humidity with cloudy weather is harmful. Then, preparatory tillage. याचा अर्थ जर आपल्याला एखादं पीक घ्यायचं असेल तर आपल्याला जमिनीची मशागत करावी लागते. त्याला आपण
पूर्व मशागत असं म्हणतो. पीक पेरायच्या अगोदर जी मशागत आपण करतो त्याला प्रिपरेटरी टिलेज असं म्हटलेलं आहे. तर साधारणपणे ज्या मुलींनी विषय बदललेला आहे किंवा याच वेळेला तुम्ही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय घेतलेला आहे त्या मुलींनी शक्यतो असे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. त्याचं मराठी भाषांतर लक्षात घ्या. प्रिपरेटरी टिलेज याचा अर्थ पूर्व मशागत. त्याची डेफिनेशन जर आपण पाहिली तर टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. म्हणजे कोणतंही क्रॉप आपण पेरणी किंवा लागवड करण्या अगोदर जर त्या जमिनीची मशागत करत असू तर त्याला आपण प्रिपरेटरी टिलेज असं म्हणू शकतो. आता यामध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स येतात पहा. तर फर्स्ट प्लाविंग याचा अर्थ नांगरट करणे. तर इन केस ऑफ व्हीट गिव्ह वन प्लाविंग, एक नांगरट पुरेशी असू शकते. दुसरं क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. तर इथे नांगरट झाल्यानंतर क्लॉड्स याचा अर्थ ढेकळं. तर ते क्लॉड फॉर्मेशन झाल्यानंतर ते फोडणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला नॉर्वेजियन हॅरो की ज्याला आपण तव्याचा कुळव असं म्हणतो त्याचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. स्टबल्स याचा अर्थ खोडक्या. पूर्वी कधीतरी ते पीक एखादं त्या जमिनीमध्ये घेतलेलं असेल तर त्याचं जे काही प्लांट मटेरियल तिथं राहिलेलं असेल, खोडक्या राहिलेल्या असतील त्याला स्टबल्स असं म्हटलेलं आहे. आणि ते रिमूव्ह करणं, आणि फक्त रिमूव्ह करून चालणार नाही तर ते बर्न करणं गरजेचं असतं. त्यानंतर गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स. जमीन लेवल होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स द्यावे लागतात. हॅरोईंग्स याचा अर्थ आऊत चालवणे. तर ह्या आऊत चालवणे हा 2 ते 3 वेळा आपल्याला त्याच्या क्रॉसवाईज फेऱ्या कराव्या लागतील. तर साधारणपणे वन प्लाविंग, क्रश दी क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो, कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न आणि गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स फॉर लेवलिंग ऑफ द लँड एवढं त्याच्या प्रिपरेटरी टिलेजमध्ये येणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर रेनफेड क्रॉप असेल, म्हणजे आपल्याला जर जिराईत गहू घ्यायचा असेल तर 1 डीप प्लाविंग इज गिवन वन्स इन ए 3 year. म्हणजे जर आपल्याकडे पाण्याची सुविधा नसेल, इरिगेशनची सुविधा नसेल तर वर्षातून एकदा जरी तुम्ही डीप प्लाविंग दिलं, 3 वर्षातून एकदा जरी तुम्ही डीप प्लाविंग केलं तरी ते पुरेसं होऊ शकतं. आफ्टर प्लाविंग प्रिपेअर सारा ऑर फ्लॅट बेड फॉर इरिगेशन विथ द हेल्प ऑफ सारा यंत्र. आपण ज्या वेळेला पूर्ण टिलेज ऑपरेशन होईल त्यानंतर आपण सारा यंत्राच्या मदतीने सारे पाडून घेतो किंवा सपाट वाफे तयार करून घेतो, कारण आपल्याला पुन्हा त्याला इरिगेशन द्यायचं असतं. तर प्रिपरेटरी टिलेजमध्ये डेफिनेशन महत्त्वाची आहे. ती कशी आहे पहा. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन्स इन्क्लूड होतील तर गिव्ह वन प्लाविंग, सेकंड क्रश दी क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो, थर्ड कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न आणि फोर्थ गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स. हे जनरल मुद्दे फक्त व्हीटसाठीच नाही तर पुढील क्रॉपसाठी सुद्धा तुम्हाला ते उपयोगी पडतील, तर त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. यानंतर सोईंग सीझन आणि टाईम ऑफ सोईंग हा मुद्दा येऊ शकतो. हा ऑब्जेक्टिव्हला 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. आता सोईंग सीझन म्हटलं तर ॲग्रिकल्चरमध्ये वर्षातून 3 सीझन येऊ शकतात. एक खरीप सीझन, त्याच्यानंतर रब्बी सीझन आणि समर सीझन. खरीप, रब्बी आणि समर. तर आपण क्लायमेटमध्ये व्हीटच्या संदर्भात असं पाहिलेलं होतं की इट रिक्वायर्स कूल अँड ड्राय क्लायमेट. तर तसं हवामान आपल्याला रब्बी सीझनमध्ये मिळतं आणि क्रॉप हे रब्बी सीझन क्रॉप आहे. आणि त्याचा जो टाईम ऑफ सोईंग आहे ते आहे
लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर. म्हणजे सीझन, रब्बी सीझन आणि टाईम ऑफ सोईंग साधारणतः ऑक्टोबर टू नोव्हेंबर असं लिहिलं तरी चालू शकतो. त्यानंतर सोईंग डायरेक्शन म्हणजे पेरणी करताना आपल्याला साधारणतः दक्षिणोत्तर गव्हाची पेरणी आपण करतो, की ज्याला इंग्लिशमध्ये आपण नॉर्थ साऊथ डायरेक्शन असं म्हटलेलं आहे. पहा, तुम्हाला स्लाईडमध्ये क्लिअर दिसेल की सोईंग ऑफ व्हीट शुड बी डन नॉर्थ साऊथ डायरेक्शन टू गेट मॅक्झिमम इंटरसेप्शन ऑफ सनलाईट. असं दक्षिणोत्तरच का पेरायचं, नॉर्थ साऊथ डायरेक्शननीच का पेरायचं, तर त्याचं आपल्याला उत्तर इथे सापडेल, टू गेट मॅक्झिमम सनलाईट. सूर्यप्रकाश त्या पिकाला पुरेशा प्रमाणात देण्यासाठी किंवा मिळण्यासाठी आपल्याला गव्हाची जी पेरणी आहे ती दक्षिणोत्तर करावी लागते. म्हणजेच त्याला आपण नॉर्थ साऊथ डायरेक्शन असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे, नेक्स्ट पॉईंट, मेथड ऑफ सोईंग. पेरणी कोणत्या पद्धतीने तुम्ही कराल, तर इन जनरल आपण फील्ड क्रॉप्स जे आहेत त्यासाठी एक ड्रिलिंग मेथड वापरतो, ब्रॉडकास्टिंग मेथड वापरतो, ट्रान्सप्लांटिंग वापरतो किंवा डिबलिंग मेथड वापरतो. तर ह्या 4 पद्धतीपैकी हे तुम्हाला बेसिक नॉलेज 11वीमध्ये झालेलं आहे. मेथड ऑफ सोईंग म्हणजे अगदी ब्रॉडकास्टिंग असेल, ड्रिलिंग असेल, डिबलिंग असेल किंवा ब्रॉडकास्टिंग असेल. तर गव्हाच्या बाबतीत आपण या 4 पैकी 2 पद्धतींचा वापर करतो. एक ड्रिलिंग मेथड आणि दुसरी ब्रॉडकास्टिंग मेथड. त्यानंतर पुढे डेप्थ ऑफ सोईंग म्हणजे जे आपण पद्धत वापरणार आहोत, मग ती ब्रॉडकास्टिंग असेल किंवा ड्रिलिंग असेल, तर त्याच्यामध्ये किती डेप्थवरती ते बिया पडल्या पाहिजेत. तर साधारणतः इथे एरिगेटेड क्रॉप असेल तर 3 ते 5 सेंटीमीटरपर्यंत आपण बिया लावू शकतो डेप्थनुसार. रेनफेड क्रॉप असेल की ज्याला आपण जिराईत गहू म्हणतो, 8 ते 10 सेंटीमीटर. आणि डॉर्फ व्हरायटी ज्याला आपण बुटक्या जाती म्हणतो, तर तशा प्रकारे असेल, ज्याला मेक्सिकन व्हरायटीज असं म्हटलं जातं, ते 5 ते 6 सेंटीमीटर डेप्थला पेरल्या पाहिजेत किंवा त्याचं सोईंग झालं पाहिजे. त्यानंतर सीड रेट अँड स्पेसिंग म्हणजे इथे क्वांटिटी ऑफ सीड्स रिक्वायर्ड फॉर प्लांटिंग 1 हेक्टर एरिया असा त्याचा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे की 1 हेक्टरला गहू पेरायचा असेल तर आपल्याला किती बिया लागतील किलोमध्ये. तर ते साधारणतः डॉर्फ व्हरायटी असेल, मेक्सिकन व्हरायटीज असतील गव्हाच्या, तर 100 ते 125 किलो गहू आपल्याला लागेल. 100 to 125 kg पर हेक्टर. बोल्ड सीडेड व्हरायटीज असेल म्हणजे जर गहू मोठा असेल साईजनी, टपोरा असेल किंवा बोल्ड साईज असेल, तर साधारणतः 125 ते 150 किलो गहू आपल्याला एका हेक्टरसाठी लागू शकतो. 125 to 150 kg पर हेक्टर फॉर बोल्ड सीडेड व्हरायटीज. आणि तिसरा जो प्रकार आहे रेनफेड क्रॉप म्हणजे जर जिराईत गहू असेल तर तिथं सीड रेट आपल्याला कमी लागतो, 75 ते 80 kg पर हेक्टर. इथे एक लक्षात घ्या की इथं युनिट जे आहे ते किलोग्राम आहे आणि हेक्टरसाठी आपण त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे डॉर्फ व्हरायटी असेल तर 100 to 125 kg पर हेक्टर, बोल्ड सीडेड व्हरायटी असेल तर 125 to 150 kg पर हेक्टर, आणि रेनफेड क्रॉप असेल तर 75 to 80 kg पर हेक्टर. देन स्पेसिंग याचा अर्थ अंतर. म्हणजे अंतर हे 2 ओळीमधील असतं किंवा ओळीमधील 2 रोपांमधील अंतर असतं. पण इथं गहू हे पीक आहे आणि ते खूप दाट आपण पेरतो, त्याचं पॉप्युलेशन जास्त असतं, म्हणून आपण इथे 2 ओळीतलंच अंतर मोजू शकतो. 2 प्लांटमधलं किंवा 2 रोपांमधलं अंतर आपण इथं घेऊ शकत नाही, म्हणून आपण इथं फक्त रो टू रो स्पेसिंग एवढंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्येही वर्गीकरण केलेलं आहे. एरिगेटेड क्रॉप असेल, जर
इरिगेटेड क्रॉप असेल तर 22.5 सेंटीमीटर आहे आणि रेनफेड क्रॉप असेल तर 30 सेंटीमीटर आहे. इरिगेटेड याचा अर्थ बागायती गहू, रेनफेड क्रॉप याचा अर्थ जिरायती गहू. तर हे ज्या काही आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते फार महत्त्वाचं आहे. हे ऑब्जेक्टिव्हला किंवा ब्रॉड क्वेश्चनमध्ये सुद्धा हे येऊ शकतं. आता सीड रेट अँड स्पेसिंग हे झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट द्यायची असते की ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारच्या किडी गव्हावरती येऊ शकतात. त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण पेरणीच्या अगोदर बियांना ट्रीटमेंट देतो. मराठीमध्ये त्याला बीज प्रक्रिया असंही म्हटलं जातं. तर काही केमिकल्स आपण वापरून नंतर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. तर इथं ट्रीटमेंट कुठल्या आहेत पहा. व्हीट सीड्स आर ड्राईड इन सनहीट फॉर 2 days टू कंट्रोल लूज स्मट. पुढे आपल्याला रोगांविषयी माहिती आपण या क्रॉपच्या शेवटी घेणारच आहोत. तर लूजमट नावाचा जो बुरशीजन्य रोग आहे तो जर कंट्रोल करायचा असेल, नियंत्रणामध्ये आणायचा असेल तर आपणास 1-2 दिवस पेरणीच्या अगोदर तो गहू सूर्यप्रकाशामध्ये ड्राय करून घ्यायचा आहे किंवा ठेवायचा आहे ड्रायिंगसाठी. दुसरी ट्रीटमेंट आहे विटावॅक्स 1 to 1.25 ग्रॅम पर kg ऑफ सीड. तर विटावॅक्स नावाचं एक केमिकल कंपाऊंड आहे, फंजीसाईड आहे. ते आपण गव्हाच्या बियाला लावू शकतो टू कंट्रोल लूजमट. तर लूजमटसाठी आपल्याला सनड्राईंग आवश्यक आहे, त्याचबरोबर विटावॅक्स. आणि त्याचा रेटही तुम्ही लक्षात ठेवा 1 to 1.25 ग्रॅम पर kg ऑफ सीड. आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे बिफोर सोईंग. ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरी जी ट्रीटमेंट आहे व्हीटसाठी ती आहे थायरम, की ज्याला आपण ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड ट्रीटमेंट असं म्हणतो. पारायुक्त बुरशीनाशक आहे थायरम नावाचं. ते सुद्धा 2 ते 3 ग्रॅम प्रति किलोसाठी आपण वापरतो टू कंट्रोल फ्लॅग स्मट. इथे पहा 2 प्रकारचे स्मट आपण म्हणतो, लूज स्मट आणि फ्लॅग स्मट. तर लूज स्मटसाठी आपण विटावॅक्स वापरलं आणि फ्लॅग स्मटसाठी आपण थायरम वापरतोय. आणि हे सगळं जे आपण ट्रीटमेंट देतोय किंवा सीड ट्रीटमेंट देतोय हे बिफोर सोईंग म्हणजे पेरणीच्या अगोदर आपल्याला ती द्यावी लागते. नेक्स्ट पॉईंट मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. इथे रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं या दोन्हींसाठी आपण हा मुद्दा कन्सिडर केलेला आहे. तर सुरुवातीला वेल डिकम्पोज्ड FYM ऑर कंपोस्ट इज ॲडेड 10 to 15 टन्स पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन. याचा अर्थ आपण जे शेणखत आहे किंवा आपल्याकडे असणारे कंपोस्ट आहे. आता इथं आणखी एक शब्द वापरलेला आहे वेल डिकम्पोज्ड. चांगलं कुजलेलं शेणखत आपण इथं वापरायला हवं. आणि त्याची जी क्वांटिटी आहे ती आहे 10 to 15 टन्स पर हेक्टर. एका हेक्टरसाठी गव्हाच्या लागवडीमध्ये 10 ते 15 टन आपण हे FYM किंवा कंपोस्ट त्यामध्ये टाकलं पाहिजे. आणि हे कधी टाकायचं आहे ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. प्रिपरेटरी टिलेजचा तुम्ही पॉईंट्स आठवा की त्याच्यामध्ये गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला हे तुम्ही FYM किंवा कंपोस्ट 10 to 15 टन्स पर हेक्टर ॲड करू शकता. त्यानंतर केमिकल फर्टिलायझर्स. आता पाहिजे तर रासायनिक खताची मात्रा आपल्याला द्यायची आहे. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे की रासायनिक खताची मात्रा किंवा केमिकल फर्टिलायझर म्हटलं की आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याची मात्रा देतो. तर इथं NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याची मात्रा देताना पुन्हा एकदा आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ते रेनफेड क्रॉप आहे का इरिगेटेड क्रॉप आहे. रेनफेड क्रॉप पुन्हा मी सांगतोय रेनफेड याचा अर्थ जिरायती गहू की जिथं आपल्याला इरिगेशन फॅसिलिटीज अवेलेबल नसतात. टोटल एरिया ही पावसावरती अवलंबून असते. अशा वेळेला आपण रेनफेड व्हीट म्हणतो किंवा रेनफेड रिजन म्हणतो. तर
त्या प्रकारच्या गव्हामध्ये 50 kg नायट्रोजन, 25 kg फॉस्फरस अँड 25 kg पोटॅश पर हेक्टर 50-25-25 kg पर हेक्टर NPK इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग. आणि दुसरा जो प्रकार आहे एरिगेटेड व्हीट, की जिथं आपण पाणी देऊ शकतो, बागायती गहू आहे, तिथं मात्र NPKची क्वांटिटी वाढलेली दिसेल. 120 kg नायट्रोजन, 60 kg फॉस्फरस अँड 60 kg पोटॅश पर हेक्टर. 120-60-60 NPK kg पर हेक्टर. आता पहा, यामध्ये एरिगेटेड व्हीट असेल तर त्याचं स्प्लिटिंग केलेलं आपल्याला या स्लाइडमध्ये दिसेल. हाफ डोस ऑफ नायट्रोजन प्लस फुल डोस ऑफ फॉस्फरस प्लस फुल डोस ऑफ पोटॅश आर अप्लाइड ॲट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन. पहा इथं कसं स्प्लिटिंग केलेलं आहे. नायट्रोजनचा अर्धा डोस अधिक फॉस्फरसचा पूर्ण अधिक पोटॅशियमचा पूर्ण एवढा डोस तुम्ही लँड प्रिपरेशनचा वेळी द्या. आणि राहिलेला जो आहे की ज्याला आपण रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन आहे तो कधी द्यायचा आहे? 1 month आफ्टर सोईंग, पेरणी झाल्यानंतर 1 महिन्याने, की ज्याला आपण टॉप ड्रेसिंग म्हणतो. म्हणजे हाफ डोस जो आपल्याला उर्वरित तिथं राहिलेला आहे तो 1 महिन्याने दिला तरी चालू शकतो. तर साधारणतः मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स हे क्वचित विचारलं जातं, तरीसुद्धा रेनफेड व्हीटसाठी असणारी मात्रा किंवा फर्टिलायझर डोस आणि एरिगेटेड व्हीटसाठी असणारी मात्रा किंवा फर्टिलायझर डोस लक्षात ठेवणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यानंतर एरिगेशन. एरिगेशन याचा अर्थ पाणी पुरवठा. आपण पिकांना पाणी देतो. तर यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. नंबर ऑफ एरिगेशन्स रिक्वायर्ड फॉर व्हीट क्रॉप, किती एरिगेशन्स लागतील. त्यानंतर साधारणतः एरिगेशन किती इंटरवलनी ते पिकाला द्यावं आणि कोणत्या स्टेजेसला द्यावं. तर इथे पहा, पहिली जी ओळ आपली स्लाइडमध्ये तुम्ही पाहताय, व्हीट रिक्वायर्स 5 to 6 एरिगेशन अंडर एरिगेटेड कंडिशन. जर बागायती गहू असेल तर पूर्ण पीक निघेपर्यंत आपल्याला 5 ते 6 इरिगेशन्स द्यावे लागतील. इरिगेशन इंटरवल डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल अँड सीझन. म्हणजे साधारणतः इरिगेशन इंटरवल 2 पाण्याच्या पाळ्यामधलं अंतर जे आहे ते जमिनीच्या प्रकारानुसार आणि सीझननुसार ते बदलतं किंवा त्याच्यावरती ते अवलंबून असतं. पण साधारणतः इन केस ऑफ व्हीट, आपल्याला व्हीटचा जर संदर्भ घ्यायचा असेल तर इरिगेशन should be given at an interval of 8 to 10 days. तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो प्रत्येक कल्टिवेशन किंवा क्रॉपच्या कल्टिवेशनमध्ये येईल, की तुम्ही इरिगेशन क्रिटिकल ग्रोथ स्टेजला द्यायला पाहिजे, की जे डायरेक्ट यील्डला रिलेट करतं. इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. हे व्हीटच्या संदर्भात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या स्टेजेस कोणत्या आहेत? तर टिलरिंग स्टेज, याचा अर्थ फुटवे फुटण्याची वेळ. जॉईंटिंग स्टेज साधारणतः 1 and 1.5 months आफ्टर सोईंग, त्याला आपण जॉईंटिंग स्टेज म्हणतो. फ्लावरिंग स्टेज असेल, ग्रेन फिलिंग स्टेज असेल, तर ह्या ज्या 4 स्टेजेस दिलेल्या आहेत, टिलरिंग, जॉईंटिंग, फ्लावरिंग अँड ग्रेन फिलिंग, या स्टेजेसला तुम्ही पाणी देणं अतिशय गरजेचं असतं, तरच आपलं अपेक्षित उत्पादन येऊ शकतं. इरिगेशनमध्ये या मुद्द्यांचा समावेश केला तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. आणि ढोबळमानाने तुम्ही हेच मुद्दे प्रत्येक क्रॉपमध्ये लिहू शकता. कारण क्रिटिकल ग्रोथ स्टेज असेल किंवा नंबर ऑफ इरिगेशन्स असेल किंवा साधारणतः इरिगेशन इंटरवल असेल, हे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये साम्य आढळून येतं. त्यानंतर इंटर कल्टिवेशन, म्हणजे हा भाग प्रिपरेटरी टिलेजच्या अगदी विरुद्ध आहे. प्रिपरेटरी टिलेजमध्ये आपण पाहिलं की पूर्व मशागत,
म्हणजे पीक पेरायच्या अगोदर केलेली मशागत ती पूर्व मशागत. आणि इथं इंटरकल्टिवेशन याचा अर्थ आहे आंतर मशागत. आंतर मशागत म्हणजे पीक पेरल्यानंतर केलेली मशागत. तर इथे याची डेफिनेशन पहा. प्रिपरेटरी टिलेजमध्ये आपण जसं पाहिलं टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग, तसं इथं आहे टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट आफ्टर सोईंग. प्री टिलेजमध्ये पीक पेरायच्या अगोदरची मशागत आणि इंटर टिलेजमध्ये पीक पेरल्यानंतरची मशागत. आता यामध्ये काय येऊ शकतं? हँड विडिंग येऊ शकतं, होईंग येऊ शकतं किंवा स्प्रे हर्बिसाइड्स. तुम्ही खुरपणी करू शकता, एखादी होईंग देऊ शकता किंवा एखादी हर्बिसाइड वापरू शकता. तर पहा इथं 1 हँड विडिंग, 1 होईंग अँड स्प्रे हर्बिसाइड लाईक बेंटॅझोन. हर्बिसाइडचं नाव सांगितलेलं आहे बेंटॅझोन इज ऑल्सो इफेक्टिव्ह टू कंट्रोल वीड ग्रोथ. मग विडिंग असेल, होईंग असेल किंवा स्प्रेइंग हर्बिसाइड असेल, याचा उद्देश एकच असतो टू कंट्रोल दी ग्रोथ ऑफ वीड. त्यानंतर व्हरायटीज ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात. ब्रॉड क्वेश्चनमध्ये सुद्धा इंटरनल जे पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये व्हरायटीज विचारू शकतात. आणि व्हरायटीज साधारणतः प्रत्येक क्रॉपच्या तुम्ही 4 व्हरायटीज तरी पाठ केल्या पाहिजेत किंवा लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर इथे कल्याण सोना, सिहोर, सोनालिका, HD 2189, मालविका, लोकवन, सरबती सोनोरा आणि N59 अशा एकूण 7 ते 8 व्हरायटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यापैकी कुठल्याही 4 व्हरायटीज तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासारख्या कल्याण सोना आहे, सोनोलिका आहे, मालविका आहे, लोकवन आहे. अशा काही आपल्याला फॅमिलियर असणाऱ्या काही गव्हाच्या जाती आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा लिहू शकता. कमीत कमी 4 व्हरायटीज तुम्हाला वीटच्या लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर शेवटी हार्वेस्टिंग अँड यील्ड. आपल्याला पिकाची कापणी करायची आहे आणि त्याचं उत्पादन पाहायचं आहे. आता कुठलंही फील्ड क्रॉप असेल, व्हीट असेल, पॅडी असेल, ज्वार असेल, बाजरा असेल, तर हे हार्वेस्ट करताना प्रथम आपल्याला सायन्स ऑफ मॅच्युरिटी पाहणं गरजेचं असतं की ते पक्व झालेलं आहे, हार्वेस्टिंगला आलेलं आहे, कापणीला आलेलं आहे का, हे पाहणं गरजेचं असतं. तर त्यावेळेला पहिला मुद्दा येतो एज ऑफ द क्रॉप्स. मग साधारणतः व्हीटशी रिलेटेड जर आपण पाहिलं तर इट रिक्वायर्स 4 to 4.5 months टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल. म्हणजे सोईंगपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत गहू पीक साधारणतः 4 ते 4.5 महिने घेतं. त्यानंतर येलोईंग ऑफ लिव्ज असेल, ड्राईंग ऑफ प्लांट असेल, मॉइश्चर कंटेंट ऑफ ग्रेन असेल, अशा काही गोष्टी आपण जज करून त्याचं हार्वेस्टिंग करू शकतो. हे झालं सायन्स ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे मॉइश्चर कंटेंट ऑफ ग्रेन, देन मॉर्फॉलॉजी ऑफ व्हीट क्रॉप, येलोईंग असेल, ड्राईंग असेल, आपल्याला बाह्य स्वरूप दिसतं की ते पिवळं पडलेलं आहे वगैरे, किंवा एज ऑफ दी क्रॉप, नंबर ऑफ डेज फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग हे आपण काउंट करू शकतो. त्यावरून आपल्याला ते पीक हार्वेस्टिंगला आलेलं आहे, पक्व झालेलं आहे हे आपण ओळखू शकतो. त्यानंतर ॲक्च्युअल हार्वेस्टिंगमध्ये आपण गहू हार्वेस्ट करताना एकतर आपली जी परंपरागत पद्धत आहे, कट दी प्लांट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल अँड plants are tied into bundles, dried in sunlight for 2 to 3 days, असं आपण साधारणतः परंपरागत पद्धतीने म्हणू शकतो. म्हणजे कटिंग आहे, त्यानंतर टाईंग इन टू बंडल्स, पेंड्या बांधतो आपण, त्यानंतर 2 ते 3 दिवस ते उन्हामध्ये वाळत ठेवतो आणि नंतर थ्रेशिंग करतो विथ द हेल्प ऑफ मेकॅनिकल थ्रेशर. आता मशीन्स आलेल्या आहेत, त्या मशीनच्या मदतीने सुद्धा आपण त्याचं हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग करू शकतो. त्यानंतर यील्ड याचा अर्थ उत्पादन. एवढं सगळं केल्यानंतर अपेक्षित उत्पादन आपल्याला म्हणजेच यील्ड घेता आलं पाहिजे. तर इथं सुद्धा 3 मुद्दे दिलेले आहेत पहा. रेनफेड क्रॉप आहे, इरिगेटेड क्रॉप आहे आणि मेक्सिकन व्हरायटीज
असतील तर त्याचं यील्ड हे वेगवेगळं आहे आणि यील्डसाठी युनिट आहे क्विंटल्स पर हेक्टर. पहा, सीड रेट आपण केजी पर हेक्टरमध्ये वापरला आणि उत्पादन मात्र क्विंटलमध्ये काढावं लागतं किंवा ते येतं. उलटसुलट करायचं नाही. सीड रेट क्विंटलमध्ये नसतो आणि उत्पादन किलोग्राममध्ये नसतं, तर उत्पादन हे क्विंटलमध्येच आलं पाहिजे आणि सीड रेट किलोमध्ये वापरला पाहिजे. आता पहा स्लाईडमध्ये रेनफेड क्रॉप जे आहे ते 6 to 9 क्विंटल्स पर हेक्टर आहे. एरिगेटेड क्रॉपचं 25 to 40 क्विंटल्स पर हेक्टर आहे आणि मेक्सिकन व्हरायटीज असतील ज्याला आपण हायब्रिड व्हरायटीज ऑफ व्हीट म्हणतो 40 to 50 क्विंटल्स पर हेक्टर अशा स्वरूपाचं यील्ड येतं. तर मुलींनो लक्षात ठेवा, रेनफेडचं यील्ड हे कमी येतं, त्यानंतर एरिगेटेडचं यील्ड जे आहे ते जास्तीचं आहे आणि जर इम्प्रूव्ड व्हरायटी असेल, हायब्रिड व्हरायटी असेल आणि एरिगेटेड कंडिशन असेल तर त्याचं यील्ड मात्र जास्तीचं येतं. तर ते आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि सतत त्याचं वाचन पुन्हा पुन्हा तुम्हाला करता यायला पाहिजे. तर आपण अगदी बोटॅनिकल नेमपासून ते हार्वेस्टिंग अँड यील्डपर्यंत व्हीटचा पूर्ण अभ्यास आपण केलेला आहे स्लाईडच्या स्वरूपात, PPTच्या स्वरूपात. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचं जे आहे पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट अँड डिसीजमध्ये फक्त इनलिस्ट एवढाच भाग आपण सध्या लक्षात ठेवूया. पेस्ट ऑफ व्हीट याचा अर्थ व्हीटवरील किडींचा प्रादुर्भाव जो व्हीटवरती होतो तो कोणकोणत्या कीटकांचा होतो, किडींचा होतो. तर इथं व्हाईट अँट याचा अर्थ हुमणी लागू शकते, कटवर्म्स आहेत, स्टेम बोरर किंवा पिंक बोरर आहे आणि आपला रॅट की ज्याला आपण उंदीर म्हणतो, उंदीर मामा, तर तेही त्रासदायक ठरू शकतात. फक्त इनलिस्टसाठी किंवा लक्षात ठेवा व्हाईट अँट, कटवर्म्स, स्टेम बोरर अँड पिंक बोरर. आणि डिसीजेस ऑफ व्हीटमध्ये येलो ऑर स्ट्राईप रस्ट, ब्लॅक स्टेम रस्ट, ब्राऊन लीव्स रस्ट, फ्लॅग स्मट आणि फूट रॉट. आता इथे प्रत्येक खालच्या स्लाईडमध्ये त्याची तुम्हाला डायरेक्ट छायाचित्र दिलेली आहेत. आता कटवर्म्स पहा कसं आहे, आळ्या असतात. कटवर्म म्हणजे आळी, त्याला कॅटरपिलर्स असं आपण म्हटलेलं आहे. तर ते फक्त पाहून घ्या, याच्यावरती फारसं डिटेल विचारलं जात नाही. फक्त इनलिस्टसाठी तुम्ही लक्षात ठेवा कटवर्म कसा आहे तो पाहून घ्या. त्यानंतर स्टेम बोरर कसा आहे किंवा पिंक बोरर, त्याचा कलर पिंक आहे म्हणून त्याला आपण पिंक बोरर म्हटलेलं आहे. फक्त या स्लाईड्स पाहून घ्या. आता इथे जे डिसीजेस आहेत ते सगळे रस्ट आहेत. रस्ट फार महत्त्वाचा आहे. रस्ट याचा अर्थ मराठीमध्ये तांबेरा. तांबेरा म्हणजे पानावरती ब्राऊन कलरचे स्पॉट येतात. तर काही वेळेला येलो ऑर स्ट्राईप रस्ट त्याला म्हटलं जातं. त्यानंतर ब्लॅक स्टेम रस्ट असंही म्हटलं जातं. आता इथं ब्लॅक स्टेम रस्ट असं का आपण म्हटलेलं आहे, तर अगोदर हे ब्राऊन स्पॉट असतात आणि हे ब्राऊन स्पॉटचं कन्व्हर्जन हवेतली आर्द्रता शोषून घेतल्यानंतर ब्लॅक स्पॉटमध्ये होतं, म्हणून याला ब्लॅक स्टेम रस्ट असंही म्हटलं जातं. त्यानंतर लूज स्मट आपण सीड ट्रीटमेंटमध्ये पाहिलेलं आहे. पहा की आपण व्हिटावॅक्सची ट्रीटमेंट दिली, आपण सनड्राईंग केलं, ते हा डिसीज येऊ नये म्हणून. म्हणजे पेरण्याच्या अगोदर बियांना जर आपण व्हिटावॅक्स लावलं किंवा सनड्राईंग केलं तर हा लूज स्मट येत नाही किंवा त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. तो कसा आहे या स्लाईडमध्ये तुम्हाला पाहता येईल. त्यानंतर पुढचं जे पीक आहे ते आपण पॅडी हे घेणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा की आपले जे लेक्चर्स आहेत ते सोमवार, बुधवार आणि साधारणतः शुक्रवार आठवड्यामध्ये या 3 दिवशी होणार आहेत. जर काही अडचणी असतील तर तुम्ही पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही अडचणी सांगू शकता, तुमच्या काही शंका असतील त्या विचारू शकता. आणि नोट्स मात्र आपल्याला लिहून काढायचे आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या नोट्स पुरवलेल्या आहेत. पहिलं जे ट्रॅडिशनल क्रॉप आहे त्याच्यामध्ये व्हीट,
त्याच्यानंतर पॅडी, त्याच्यानंतर सोयाबीन, ग्राउंडनट आणि ग्राम असे 5 क्रॉपचे तुम्हाला नोट्स मी दिलेले आहेत. त्या लिहून काढा. लेक्चरच्या अगोदर वाचत चला म्हणजे आपल्याला सगळे मुद्दे क्लिअर होतील. थँक्यू.